नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा भाग मराठी व्याकरणाशी संबंधित आहे. या भागामध्ये काही प्रश्न घेण्यात आलेले आहेत आणि त्यांची डिटेल माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो ते नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, आमची ही पद्धत आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे, खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? वाक्य आहे, अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. तर आपल्याला 2 टास्क इथं पूर्ण करायचे आहेत की ती म्हणजे की यामध्ये अव्यय कोणता आहे ते अगोदर ओळखायचं आहे आणि त्यानंतर त्याचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. तर मित्रांनो, या वाक्यामध्ये नेहमीच हे अव्यय आहे. मग हे अव्यय जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे? उभयान्वी, केवल प्रयोगी, शब्दयोगी का क्रियाविशेषण? आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर पहा की या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्रियाविशेषण अव्यय. नेहमीच हा जो शब्द आहे तो क्रियाविशेषण अव्यय आहे. आता क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या आपल्याला इथं सुरुवातीला समजून घ्यावी लागेल की एखादी क्रिया कोठे, केव्हा, कशी, किती प्रमाणात घडली हे सांगणारा शब्द म्हणजे काय असतो? क्रियाविशेषण अव्यय असतो किंवा क्रियाविशेषण असतो. तर येथे मदत हा जो शब्द आहे तो क्रियापद आहे आणि या क्रियापदासंबंधी अधिकची माहिती नेहमीच हा शब्द देत आहे. म्हणून हा जो नेहमी शब्द आहे तो कसा आहे? क्रियाविशेषण आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. तर पहा की अर्जुन मदत करतो, नेहमीच तो मदत करतो असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजेच की अर्जुनला मदत करण्याची सवय आहे हे सांगण्याचं काम नेहमीच हा शब्द करत आहे. मग आता इथं उभयान्वी अव्यय म्हणजे काय हे पण आपण समजून घेऊया. बघा की दोन शब्द, दोन वाक्य ज्या शब्दाच्या माध्यमातून जोडली जातात त्यांना काय म्हणतात? उभयान्वी अव्यय असं म्हणतात. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा शब्द. ठीक आहे. जसं की आणि, व ही जी शब्द आहेत ती काय करतात? 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्याचं कार्य करतात. म्हणून यांना काय म्हणतात? उभयान्वी अव्यय असं म्हणतात. तर केवल प्रयोगी अव्यय त्या शब्दांना म्हणतात ज्यातून व्यक्ती आपल्या भावना व्यक्त करतो. जसं की अरे रे, अबब, त्याचबरोबर बापरे यासारखी जी शब्द आहेत ती काय करतात? व्यक्तीच्या भावना व्यक्त करतात. म्हणून अशा प्रकारच्या शब्दांना काय म्हणतात? केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. तर शब्दयोगी अव्यय कोणती अव्यय असतात? तर नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणारी जी शब्दे आहेत त्यांना काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. ते शब्द अविकारी असतात. कशी असतात? अविकारी असतात. जसं की आत, बाहेर, वर, खाली, साठी यासारखी शब्द काय असतात? शब्दयोगी अव्यय शब्द आहेत. ठीक आहे. यांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात कारण ती नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येतात आणि ती अविकारी अशी आहेत. बघा प्रश्न आहे, योग्य समूहदर्शक शब्द निवडा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने डॅश रचली. तर इथं योग्य असा समूहदर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर येथे कोणता शब्द बरोबर फिट बसेल? बघा, ढीग, थप्पी, उतरंड आणि चळत हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असेल? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उतरंड. ठीक आहे. मडक्यांची उतरंड असते. तर ढीग हा शब्द कशाबाबत वापरला जातो? तर बघा, साधारणपणे ढीग हा शब्द जसं की नारळ आहेत, नारळांचा ढीग, तसंच दगड आहेत तर दगडांचा ढीग, या पद्धतीनं ढीग हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. तर थप्पी हा शब्द जसं की कपडे आहेत तर कपड्यांची थप्पी, त्याचबरोबर नोटांची थप्पी. ठीक आहे. नोटांची थप्पी. तर या अर्थी थप्पी हा शब्द वापरला जातो. त्याचबरोबर जी पोती असतात, ठीक आहे, गहू, ज्वारी, तांदूळ यांची जी
पोती असतात त्यांच्या रचनेला सुद्धा काय म्हटलं जातं, थप्पी असं म्हटलं जातं. तर चळत हा जो शब्द आहे तो नाण्यांसाठी वापरला जात असे. ठीक आहे, जी कॉइन्स असतात, नाणी, त्यांना एकमेकावर रचून ठेवणे म्हणजे त्यांची काय करणे, चळत बांधणे किंवा चळत रचणे, या अर्थी चळत हा शब्द वापरला जात असे. ठीक आहे, तर नॉर्मली ढीग, थप्पी, उतरंड हे शब्द आजच्या काळामध्ये प्रचलित आहेत, परंतु चळत हा शब्द जवळपास लोप पावलेला आहे. बघा, आपल्याकडे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नामाचे वचन बदलत नाही. ठीक आहे, वचन याचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे एकवचन आणि दुसरा प्रकार आहे अनेक वचन. आता वचन बदलत नाही म्हणजे नेमकं काय होत नाही, तर ज्यावेळेस एखादा शब्द एकवचनी असेल, जर तो अनेकवचनी लिहिला जात असेल किंवा बोलला जात असेल तर त्यावेळेस त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही, म्हणजेच तो स्थिर राहतो. त्याचं रूप एकवचनी आणि अनेकवचनी सारखं राहतं. मग दिलेल्या पर्यायातून असा कोणता शब्द आहे की ज्याचे वचन बदलत नाही किंवा त्याच्या रूपात बदल होत नाही? घड्याळ, आसू, पाणी, पिल्लू. तर यामध्ये योग्य असा पर्याय कोणता आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पाणी, पर्याय क्रमांक 3. कारण पाणी हा शब्द आपण एकवचनी आणि अनेकवचनी असा सारखाच वापरतो. ठीक आहे, त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही. जसं की घड्याळ हा एकवचनी शब्द आहे, त्याचे अनेकवचन करत असताना किंवा त्याला अनेकवचनी बोलत असताना आपण काय म्हणतो, घड्याळे असं म्हणतो. काय म्हणतो? घड्याळे असं म्हणतो. तर आसू हा एकवचनी शब्द आहे, त्याचं अनेकवचन होत असताना आसवे असं होतं, म्हणजे त्याच्या रूपामध्ये बदल होतो. तसंच पिल्लू हा एकवचनी शब्द आहे, तर त्याचं अनेकवचन पिल्ले असं होतं. परंतु पाणी हा शब्द आपण अनेकवचनी बोलत असताना पाणी असाच बोलतो, त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही. म्हणून येथे पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे? मित्रांनो, क्रियापदाचे दोन प्रकार पडतात मुख्य. ते म्हणजे की एक आहे सकर्मक आणि दुसरा आहे अकर्मक. सकर्मक क्रियापदाला कर्माची गरज असते आणि अकर्मक क्रियापदाला कर्म जरुरी नसते किंवा गरज नसते. तर दिलेल्या पर्यायातून असं कोणतं वाक्य आहे ज्यामध्ये सकर्मक क्रियापद आहे, ज्या वाक्यात कर्म आहे? बघा, पहिलं वाक्य आहे आज भाऊबीज आहे, दुसरं आहे काल खूप पाऊस पडला, तिसरं वाक्य आहे आदिती उद्या नागपूरला जाईल आणि चौथं वाक्य आहे अबोली निबंध लिहिते. तर यापैकी कोणतं वाक्य आहे ज्यामध्ये कर्म आहे, जे क्रियापद सकर्मक आहे? तर येथे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे अबोली निबंध लिहिते. या लिहिते शब्दाला जर प्रश्न केला की लिहिणारा कोण, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं अबोली. म्हणून अबोली हा येथे कर्ता आहे. काय आहे? कर्ता आहे. आता अबोलीकडून लिहिण्याची क्रिया होत आहे, तर काय लिहित आहे ती? निबंध लिहित आहे, म्हणजे की अबोलीचं कर्म आहे निबंध लिहिणे. म्हणून निबंध येथे कर्म आहे आणि क्रियापद लिहिते. तर लिहिते या क्रियापदाला कर्माची इथं गरज भासलेली आहे. जर आपण अबोली लिहिते असं म्हटलं तर वाक्य अर्थपूर्ण होत नाही, कारण या लिहिते शब्दाला जरुरी आहे, कर्माची गरज आहे. म्हणून सदर वाक्य हे कसं आहे? सकर्मक क्रियापद असणारं वाक्य आहे. तर आता इतर 3 पर्यायांबाबत आपण जाणून घेऊया. बघा, पहिलं वाक्य आहे की आज भाऊबीज आहे. या वाक्यामध्ये आहे हे क्रियापद आहे. असणारा कोण? तर इथं उत्तर मिळतं आपल्याला भाऊबीज. परंतु कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यापाशीच संपत असेल किंवा ती पुढं सरकत नसेल तर तेथे सकर्मक क्रियापद नाही, तर अकर्मक क्रियापद आहे आणि ते वाक्य अकर्मक आहे असं आपण गृहीत धरायला पाहिजे किंवा समजलं पाहिजे. तर साधारणपणे आहे, झाला, होता यासारखी जी क्रियापदे आहेत ती सर्वच्या सर्व क्रियापदे कशी असतात? अकर्मक असतात. जर वाक्यामध्ये यासारखी क्रियापदे आलेली असतील
तर ते वाक्य अकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे, अकर्मक वाक्य आहे असं आपण मान्य केलं पाहिजे. बघा पुढचं वाक्य आहे, काल खूप पाऊस पडला. तर या वाक्यामध्ये जर आपण प्रश्न केला पडणारा कोण, तर पाऊस. जर पाऊस कर्म असेल पाऊस कर्ता असेल तर कर्म याच्यामध्ये आहे असं आपल्याला दिसतं का, तर नाही. कारण कर्त्यापासून निघालेली क्रिया जर कर्त्यापाशीच संपत असेल, तेथेच लय पावत असेल, ती पुढे सरकत नसेल, तर त्या वाक्यामध्ये येणारं जे क्रियापद आहे ते कसं असतं, अकर्मक असतं. म्हणून सदर वाक्य देखील कसं आहे, अकर्मक वाक्य आहे, अकर्मक क्रियापद असणारं वाक्य आहे. आदिती उद्या नागपूरला जाईल, यामध्ये जाणारा कोण, तर उत्तर मिळतं आपल्याला आदिती. आदिती हा जरी कर्ता असला तरी जी क्रिया होत आहे ती तिच्या स्वतःवर होत आहे, ती स्वतःच काय करत आहे, नागपूरला जात आहे. परंतु ती तिच्याकडून पुढे सरकत नाहीये, ती दुसरी कोणती क्रिया करत नाहीये, तर ती स्वतःहून नागपूरला जात आहे. म्हणून सदर वाक्य देखील कसं आहे, कर्मविरहित आहे. कसं आहे, कर्मविरहित आहे. म्हणून सदर वाक्य सुद्धा कसं आहे, अकर्मक वाक्य आहे. जसं की आदिती उद्या नागपूरला जाईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे, तसंच अबोली निबंध लिहिते या वाक्यामध्ये अबोलीकडून निबंध लिहिण्याची क्रिया घडत आहे. म्हणजे अबोलीचं कर्म आपल्याला सरळ सरळ दिसत आहे, निबंध लिहिणे. परंतु आदितीचं इथं कर्म आपल्याला सरळ सरळ दिसतं का, तर दिसत नाही. कारण तिच्यापासून निघालेली क्रिया ही तिच्यापाशीच संपत आहे, ती पुढे सरकत नाहीये. म्हणून तिसरं वाक्य जे आहे, आदिती उद्या नागपूरला जाईल, ते कसं आहे, अकर्मक क्रियापद असणारं वाक्य आहे. मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे, सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे, तर या वाक्याला पूर्ण करायचं आहे एका वाक्प्रचाराच्या साह्याने. तर योग्य असा वाक्प्रचार आपल्याला इथे निवडायचा आहे. डोळे निवणे, डोळे भिडणे, डोळे लागणे यापैकी नाही. तर इथे कोणता पर्याय बरोबर आहे, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डोळे निवणे. म्हणजेच सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे काय झाले, डोळे निवले. आता डोळे निवले म्हणजे काय झालं, तर मन तृप्त झालं या अर्थी, किंवा मनाला समाधान वाटले म्हणजेच मन समाधानी झालं. ठीक आहे, किंवा मन प्रसन्न झालं या अर्थी, म्हणजेच डोळे निवले. तर डोळे भिडणे म्हणजे काय, तर एकटक पाहणे, एकमेकांकडे एकटक पाहणे, नजरेला नजर भिडणे या अर्थी. तर डोळे लावणे म्हणजे काय, तर झोप लागणे. डोळे लागणे म्हणजेच झोप लागणे. मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहित असताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात. तर प्रश्न अगदी सोपा आहे. तर पर्याय आहेत आपल्याकडे, दुहेरी अवतरण, अपसरण, संयोग चिन्ह, एकेरी अवतरण. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, दुहेरी अवतरण. म्हणजे की बोलणारा हा प्रत्यक्ष बोलत आहे हे दाखवण्यासाठी काय करतात, दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. त्याने जे बोललेले शब्द आहेत ते जसेच्या तसे तेथे लिहिण्यात आले आहेत हे दाखवण्यासाठी या दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. तर जे अपसरण चिन्ह आहे ते कशा प्रकारचं असतं, तर ते बघा की थोडीशी अशी मोठी आडवी रेष असते, त्याला अपसरण चिन्ह असं म्हणतात. तर अपसरण चिन्ह केव्हा वापरलं जातं, तर पहा की बोलता बोलता जर विचार मालिका खंडित झाली असेल, ठीक आहे, बोलता बोलता विचार मालिका खंडित झाली म्हणजेच विचारांना कुठतरी एक विराम मिळाला, तेव्हा तेथे काय केलं जातं, अपसरण चिन्हाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर एखादी बाब किंवा एखादा मुद्दा याचे स्पष्टीकरण देत असताना सुद्धा काय केलं जातं, या अपसरण चिन्हाचा वापर केला जातो. तर संयोग चिन्ह हे अपसरण चिन्हापेक्षा थोडंसं लहान असतं. याचा उपयोग दोन शब्द हे एकमेकांशी जुळलेले आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध आहे हे दाखवण्यासाठी संयोग चिन्हाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर वही किंवा पुस्तक यामध्ये जर
वाक्य पूर्ण बसत नसेल एखाद्या ओळीमध्ये तर ते वाक्य अर्धवट आहे किंवा त्यातील जो शेवटचा शब्द आहे तो अर्धवट आहे हे दाखवण्यासाठी काय केलं जातं, या संयोग चिन्हाचा उपयोग केला जातो. तर एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरलं जातं, ज्यावेळेस एखाद्या शब्दावर विशिष्ट जोर देऊन दाखवण्यासाठी काय केलं जातं, एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचे शब्द हे अप्रत्यक्षपणे बोलले किंवा लिहिले जात आहेत हे दाखवण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केला जातो. जसं की एखाद्याने केलेली व्याख्या ही आपण लिहिताना काय करतो, एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. ठीक आहे, एखाद्याने एखाद्या बाबी संबंधीची दिलेली व्याख्या ही कशी लिहितो आपण, एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. तर अपेक्षा आहे की तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग, अपसरण चिन्हाचा उपयोग, संयोग चिन्हाचा उपयोग आणि एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग नेमका कुठे आणि कसा होतो हे समजलं असेल. मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे की हो तर अगदी बरोबर 110 मोहरा होत्या, वाक्य प्रकार ओळखा असे इथं विचारलेलं आहे. म्हणजे की सदर वाक्य हे कोणत्या प्रकारातील आहे हे आपल्याला इथं ओळखायचं आहे. उद्गारार्थी आहे, होकारार्थी आहे, नकारार्थी आहे का प्रश्नार्थक आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, होकारार्थी. ज्यावेळेस वाक्यामध्ये हो, आहे असे सकारात्मक शब्द येतात, कसे सकारात्मक शब्द येतात, तेव्हा ते वाक्य होकारार्थी आहे असं मानलं जातं. तर नकारार्थी वाक्य कोणतं असतं, म्हणजे ते नाही असा नकारार्थी शब्द येतो, कसा नकारात्मक. तर अशा प्रकारचे शब्द जर वाक्यामध्ये येत असतील तर त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असं म्हणतात. तर हो, आहे यासारखे सकारात्मक शब्द जर वाक्यात आलेले असतील तर ते वाक्य होकारार्थी असते. आता प्रश्नार्थक वाक्य याविषयी सांगण्याची गरज नाही. जेथे क्वेश्चन मार्क म्हणजेच की अशा प्रकारचं चिन्ह किंवा प्रश्न विचारला जातो तेथे ते वाक्य प्रश्नार्थक आहे असं आपण म्हणतो किंवा ते आहे असं आपल्याला समजतं. तर मग उद्गारार्थी वाक्य हे का नाही, कारण उद्गारार्थी वाक्यामध्ये अशा प्रकारचं उद्गारार्थी चिन्ह येत असतं. जर हे चिन्ह तेथे नसेल तर मग ते उद्गारार्थी वाक्य आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून सदर वाक्य हे उद्गारार्थी नसून कसं आहे, होकारार्थी आहे. मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे की नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या किती. यासाठी आपल्याला नैऋत्य या शब्दाची फोड करावी लागेल. तर पहा की नैऋत्य या शब्दाची फोड केली असता आपल्याला कोणते वर्ण मिळतात. पहा की न प्लस आ प्लस उ किंवा दीर्घ उ प्लस रू प्लस त प्लस य प्लस अ. आता याला काउंट करूया. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर आपल्याला समजतं की नैऋत्य या शब्दात एकूण वर्ण किती, तर ती किती आहेत, 7. प्रश्न आहे की पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता. प्रश्न हा समानार्थी शब्दाशी संबंधित आहे, समानार्थी विरुद्धार्थी या शब्दांशी संबंधित आहे प्रश्न. मग हा पर्याय आहेत सविता, चपला, विद्युत आणि सौदामिनी. तर यामध्ये वेगळा अर्थ असणारा, समानार्थी शब्द नसणारा शब्द आपल्याला इथं काय करायचा आहे, निवडायचा आहे. येथे सविता हा शब्द वेगळ्या अर्थाचा शब्द आहे, कारण सविता या शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो. ठीक आहे, सूर्य, सूर्य, रवी, आदित्य या शब्दांचा समानार्थी शब्द आहे सविता. तर चपला, विद्युत आणि सौदामिनी हे शब्द विजेशी संबंधित आहेत, म्हणजे वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत चपला, विद्युत, सौदामिनी.
प्रश्न आहे पहा की आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोणती? मित्रांनो, मराठी व्याकरण म्हटलं की साहित्य आलंच. ठीक आहे, मराठी साहित्य आलंच आणि या साहित्यावर अधूनमधून एकतरी प्रश्न विचारला जातो. म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा ठरतो की आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोणती? प्रल्हाद केशव अत्रे, लता मंगेशकर, आत्माराम रावजी देशपांडे की दामोदर माधव कुलकर्णी? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो लता मंगेशकर. लता मंगेशकर यांना आनंदघन या नावाने ओळखले जाते. तर पहा की प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार या नावाने ओळखलं जातं, केशव कुमार. तर आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने ओळखलं जातं. तर दामोदर माधव कुलकर्णी यांना माधवसूत या नावाने ओळखलं जातं. बघा प्रश्न आहे आपल्याकडे की पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? पर्याय आहेत प, न, भ आणि ध. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प हा कठोर वर्ण आहे. मित्रांनो, जे वर्णांचे पहिले 5 गट आहेत किंवा व्यंजनांचे जे 5 गट आहेत ते म्हणजे की क चा गट, त्याच्यानंतर च चा गट, त्याच्यानंतर ट चा गट, त्याच्यानंतर त चा गट आणि त्याच्यानंतरचा गट जो आहे तो प चा गट. तर यामध्ये क, ख, ग, घ आणि न, च, छ, ज, झ आणि त्र, ट, ठ, ड, ढ आणि न, त, थ, द, ध आणि न, प, फ, ब, भ आणि म. यामध्ये ही जी शेवटची वर्ण आहेत ती अनुनासिक आहेत. यामधील ही जी पहिली दोन जी वर्ण आहेत ती कशी आहेत? कठोर वर्ण आहेत. कशी आहेत? कठोर वर्ण आहेत. तर ही जी मधली दोन वर्ण आहेत ती कशी आहेत? मृदू वर्ण आहेत. तर यावरून आपल्याला समजतं की प हा वर्ण कसा आहे? कठोर वर्ण आहे आणि बाकीची जी वर्ण आहेत ती मृदू वर्ण आहेत. तर ही जी अनुनासिक आहेत ती सुद्धा मृदू वर्णातच मोडली जातात. प्रश्न आहे आपल्याकडे की पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. शब्द आहेत आपल्याकडे घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता. तर यातील असा कोणता शब्द आहे जो की गटात बसत नाही? तो शब्द आहे डौलदारपणा. डौलदारपणा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रुबाब. तर घमेंड, गर्व, अहंता ही सर्व शब्द एकसारखे आहेत, एकाच अर्थाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे जो की म्हणीशी संबंधित आहे. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता असं इथं विचारलेलं आहे. बघा म्हण पुन्हा एकदा नीट समजून घ्या की डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव. तर बघा अर्थ आहेत खूप हाव असणे, महत्वाकांक्षा असणे. तिसरा पर्याय आहे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नाही. आणि चौथा पर्याय आहे डोंगर व तिळाची तुलना करणे. तर म्हणीचा अर्थ आपल्याला जवळपास माहीत असेल आणि या म्हणीचा अर्थ सुद्धा आपल्याला मिळाला असेल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, महत्वाकांक्षा मोठी आहे परंतु ती पूर्ण करण्याची कुवत मात्र नाही. या अर्थाची ही म्हण आहे.